मंडळी नमस्कार. रामायण महाभारत या महाकाव्यांना काल्पनिक कथा म्हणणारे वीर आपल्याकडं अनेक आहेत. म्हणजे रामाचं अस्तित्व ही काल्पनिक कथा होती असं सांगणारी मंडळी मोठ्या आवेशात या गोष्टी सांगत असतात. हे सगळे कुठल्या आधारावर असे दावे करतात मला माहीत नाही, पण यांचे हेच दावे कसे खोटारडे असतात हे वारंवार सिद्ध होत आहे. मी तुम्हाला एका दैनिकात आलेली बातमी दाखवतोय आणि त्या बातमीत काय आहे तुम्ही बघताय. त्यात असं म्हटलंय की नाशिकवर पहिला अधिकार हा शूर्पणखेचा आहे. पुढे याचे काही व्हिडिओ, त्यातला एक संदर्भ आहे तो तुम्हाला मी ऐकवतोय. जिजाऊ सावित्री, अहिल्याबाई, ताराराणी, शूर्पणखा हिचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. शूर्पणखेचा पहिला अधिकार आहे आणि शूर्पणखेचा वारसा नाशिकला आहे असं म्हटलेलं आहे. माझा पहिला दावा असा आहे, म्हणजे शरद पवारांनी ज्याला आधुनिक इतिहास मांडला. आधुनिक इतिहास हा नवा शब्द बरं का, खूप भन्नाट शब्द आहे. इतिहास कसा आधुनिक असू शकतो हा प्रश्न अजून माझ्या डोक्यातून जात नाहीये. म्हणजे मी खूप जणांना विचारण्याचा प्रयत्न केला. इतिहास हा नेहमी इतिहासच असतो, तो आधुनिक असूच शकत नाही. आधुनिक इतिहास जे मांडतात, नव्याने यांनी मांडणी केली आहे ते श्रीमंत कोकाटे, म्हणजे भाऊंनी या विषयात ओळख केलेला आहे. शरद पवारांच्या इतिहासाची शिरमंती, आणि ही अशी शिरमंती आहे, ही शिरगंती करतात, शिरमंती नाही. तर ही श्रीमंत कोकाटेंची, ज्यांना भाजपची लोक किंवा अन्य त्यांच्या विचाराला मान्य न करणारे लोक वेगळा शब्द वापरतात, तो भाजपच्या शेलारांनी वापरला आहे. फेकाटे असा शब्द वापरलेला आहे. मी तसा वापरणार नाही कारण मला फेकाटे म्हणायचं नाही आहे. श्रीमंत कोकाटे यांनी नाशिकवर पहिला अधिकार शूर्पणखेचा आहे असं सांगत बाकी लोकांची संस्कृती नाशिकमध्ये कशी नाही हे पण सांगितलंय. कोकाटे काय म्हणालेत, कुणाचा वारसा चालणार आहे म्हणाले, ते जरा नीट ऐका. म्हणून आपल्या बापाला आपला बाप म्हणणं, आपल्या आईला आपली आई म्हणणं ही खरी संस्कृती आहे. दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणणं ही विकृती आहे. म्हणून सुसंस्कृत लोकांचं साहित्य संमेलन आहे. आपल्या बापाला आपला बाप म्हणणाऱ्यांचं साहित्य संमेलन आहे. दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणणाऱ्यांचं हे साहित्य संमेलन नाही. म्हणून चटणी भाकर खाऊन खरं बोलणाऱ्या लोकांचं साहित्य संमेलन आहे. तूप, आळूचं फतफद, बासुंदी खाऊन खोटं बोलणाऱ्या लोकांचं साहित्य संमेलन नाही. महाराष्ट्र गरजेल, तो पूर्वी गरजत होता, आज गरजतोय, उद्या गरजेल, पण गरजण्यासाठी शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचारच पाहिजे. टिळक, सावरकर, आगर किंवा हेडगेवारांचा विचार तुम्हाला गरजू देणार नाही. आता या वाक्यानंतर असं लक्षात येतं की कोकाटेंना आगरकर, टिळक, गोखले, रानडे, हेडगेवार या नावांची, पुरंदरे या नावांची ॲलर्जी आहे. हे तर अगदी स्पष्टपणे लक्षात येतं आपल्या. चला, ती ॲलर्जी असणं स्वाभाविक आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणात जगा बाबा. पण हा आळूचं फदफदवाला, तूपवाला प्रकार नाही आहे हे देखील कोकाटेंनी आपल्या भाषणात सांगितलंय. आता प्रश्न असा आहे की ज्या शूर्पणखेचा वारसा सांगतायत ती शूर्पणखा कोण? त्याला पहिलं उत्तर असं आहे, तुम्हीच रामायण ही काल्पनिक कथा असं सांगितलंय. मग काल्पनिक कथेतलं शूर्पणखा नावाचं पात्र ही काल्पनिकच असेल की? मग सोयीनुसार फक्त शूर्पणखा आणि रावण उचलायचं, त्याची मांडणी करायची आणि बाकीच्यांना दोष द्यायचा, हे धंदे कशासाठी? बरं चला, तुम्ही किमान शूर्पणखा नावाचं पात्र होतं आणि ते रामायणातलं होतं आणि रामायण आहे हे मान्य केलंय, तर मला आता तुम्हाला शूर्पणखेचा इतिहास सांगावा लागेल. तो आधुनिक सांगत नाही, तो पौराणिक इतिहास सांगतो. आमची जी काही धर्मग्रंथ आहेत ना, जी काही लिहित असतात, काहीतरी फालतूपणा करत असतात, त्यांच्या मतानुसार, मी माझ्या नाही, त्या धर्मग्रंथांच्या मतानुसार, मी कुठे आधुनिक इतिहासाचा अभ्यासक आहे, त्या अभ्यासाचं काम श्रीमंत कोकाटे करतात. शूर्पणखा कोण होती? पुलत्स्य नावाचे ऋषी. आता हे पुलत्स्य ऋषी ब्रह्मदेवाचे नातू होतं असं, पुलत्स्य पुत्र आहेत असं म्हणतात. पुलत्स्य ऋषींचा कुळ, पुलत्स्य नावाचे ऋषी. त्या पुलत्स्य ऋषींचा पुत्र विश्ववा. आता या विश्ववा ऋषींच्या दोन पत्नी, एक देवांगना. ही देवांगना भारद्वाज ऋषींची कन्या, आणि या देवांगनेपासून विश्ववा ऋषींना एक पुत्रप्राप्ती झाली आणि तो कुबेर. आता या
कुबेराचा उल्लेख तुम्हाला मंत्रपुष्पांजलीच्या मंत्रामध्ये आठवेल बरं का. विश्ववा ऋषीचा पुत्र, देवांगणेचा पुत्र कुबेर. ते तुम्हाला तिकडे मंत्रपुष्पांजली तुम्ही नीट ऐकली तर त्यातही तुम्हाला याचा उल्लेख आढळून येईल. म्हणजे हा लिंक तुम्हाला लागावी यासाठी मंत्रपुष्पांजलीची आठवण करून देतो आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा, त्यात तुम्हाला दिसेल की विश्ववाचा पुत्र कुबेर, त्याची आराधना करणारी ही मंत्रपुष्पांजली आहे. तर त्यात हा विश्ववा, पुलत्स्य ऋषीचे पुत्र विश्ववा ऋषी, त्यांची दुसरी पत्नी देवांगना आणि तिचा पुत्र कुबेर. आता ही दुसरी पत्नी आहे, पहिली पत्नी नाही. आता या ऋषीची पहिली पत्नी कोण होती तर सुमाली नावाचा दैत्यराजा होता आणि त्याची पत्नी केतू असं नाव आहे. तिचा आणि सुमालीची कन्या ही होती कैकसी. आता या कैकसीचा जीव जडला तो विश्ववा ऋषीवर आणि ती या ऋषीच्या आश्रमात राहायला आली. त्याला वेगवेगळ्या कथा उपकथानक जोडतात पुन्हा लोक की दैत्यगुरु शुक्राचार्यांनी कैकसीच्या मनामध्ये ही भावना भरली की तू एखाद्या तपस्वी पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घे आणि मग तो तुझा तपस्वी पुत्र असेल, अशी काही कथानक आहेत. पण विश्ववा ऋषी आणि कैकसी ही पहिली पत्नी जी ऋषीच्या आश्रमात राहायला गेली. पुढे त्यांना कळलं की ही दैत्यकन्या आहे, मग तिला त्यांनी दूर लोटलं, शाप दिला वगैरे वगैरे, अशी कथानकं खूप आहेत. ती किती खरी किती खोटी मला माहीत नाही, कारण या सगळ्या कथानकांच्या मध्ये उपकथानकांची भरती खूप होत असते. त्यामुळे या विश्ववा ऋषींची, आता ही सगळी काल्पनिक असं समजा ना, काय फरक पडतो त्याला. कैकसी ही पत्नी आणि या कैकसीच्या पोटी काही पुत्र जन्माला आले. त्यातला एक रावण, दुसरा कुंभकर्ण, तिसरा बिभीषण आणि कन्या शूर्पणखा. एका दैत्य कुळातल्या कन्येनं ब्राह्मण कुळाच्या ऋषीशी लग्न केलं आणि त्यातून निर्माण झालेलं अपत्य हे ब्राह्मणच असेल. म्हणजे रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता असं म्हणतात. रावणानं तपश्चर्या केली होती, बालवयातच वेदांचं अध्ययन केलेलं होतं असंही म्हणतात. रावणाचा अहंकार रावणाला घेऊन बुडाला. आपल्या शक्तीचा, ज्ञानाचा, प्रतिभेचा अहंकार रावणाला झाला होता. परस्त्रीचा मोह झाला होता आणि हाच अहंकार रावणाला घेऊन बुडाला. वास्तविक रावण एक शक्तिशाली आणि ज्ञानी तपस्वी राजा होता, याविषयी कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. पण आपलं ज्ञान, आपली शक्ती ही सन्मार्गाला वापरण्यापेक्षा वाईट मार्गाला रावणानं वापरली, हाच दोष होता. रावणाच्याकडून ज्ञान घेण्याची सूचना रामानं लक्ष्मणाला केलेली होती, अशी ही एक कथा वेगवेगळ्या पुराणांमध्ये आढळते. आता त्या कथा मी पंडित नाहीये, प्रकांड पंडित, त्याचं अध्ययन करणारा नाहीये, पण अशा अनेक कथा आहेत. पण या सगळ्याचा सार एक आहे की रावण आणि शूर्पणखा हे ब्राह्मण पुत्र पुत्री होते. आता ज्यांना ब्राह्मणांचा इतिहास महाराष्ट्रात चालत नाही असं सांगायचं आहे, त्या श्रीमंत कोकाटेंना ब्राह्मण शूर्पणखा मात्र नक्कीच चालते. अगदी ज्याची काल्पनिक कथा म्हणून हेटाळणी केली आहे अशा रामायणातली शूर्पणखा, तिचा नाशिकवरचा पहिला अधिकार आहे, हेही चालतो. लक्षात घ्या, शूर्पणखा आणि रावण ब्राह्मण कुळातले असले तरीही ब्राह्मणांनी कधीच त्यांना आपलं समजलं नाही किंवा त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्वाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. पण कोकाटे मात्र असा आधुनिक इतिहास सांगताना शूर्पणखेचीही जात बदलायला कमी करणार नाहीत. कदाचित शूर्पणखा ब्राह्मणांच्या पोटी जन्माला आलीच नव्हती, तिचा बाप दुसरा कुठला तरी होता असंही सांगतील. कारण आपल्या बापाचा आदर ठेवायची भाषा श्रीमंत कोकाटे बोलतात, तेही व्हिडिओ तुम्ही ऐका. जर आपल्याच बापाचा आदर ठेवायचा असेल तर शूर्पणखेचा बाप बदलून तिला वेगळ्या बापाच्या हवाली करण्याची कृती करायची आणि ती आपली होती असं दाखवायचं. हाच प्रयत्न मला धक्कादायक वाटतो. कोकाटेंनी इतिहासाच्या बदलाच्या नावाखाली अशी फेकमफाक बंद करावी, म्हणजे त्यांना कोकाटे अण्णाव सार्थ वाटेल. अन्यथा त्यांचे विरोधक, मी नाही, त्यांचे विरोधक त्यांना फेकाटे म्हणतायत ते लोकांना खरं वाटायला लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.